Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Deva Shri Krishna Govinda Hare Murari He Nara Yana Vasudeva Shri Krishna Govinda Hare Murari He Nara Yana Vasudeva He Nara Vasudeva He Nara Shri Krishna Govinda Hare Murari He Narayana Vasudeva सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तपसां राशिन्नाशयति विघ्नानाम् ध्यायेन्नित्यमपुरभवेशललितां कन्दरपदावण्यदाम् देवीयं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरः लीलाविग्रहणीं विराजतभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकाम् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यतरत्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद भगवान की जय। तुम्ही पुढे सोप्यावर बसलेले जय म्हणा. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की. ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की इंदीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्दीकृतेन्द्रनिवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहरतारम् दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्री अयोध्या धाम की जय श्री शरयू माता की जय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजमनुदृशाढ्यानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभात् कथा सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः ओम हरये नमः ओम हरये नमः आज विवाह नावाचे 5 मिनिटं यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचतिष्ठति सत्ययुगामध्ये ज्यावेळेस भगवंतांनी कूर्मावतार घेतला कासवाचा त्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातनं अमृताची अपेक्षा होती अमृताची होती पण निघालं हलाहल विष ते हलाहल विष शंकरांनी प्यायलं पण ते उदरामध्ये घेतलं नाही जिभेवर ठेवलं नाही कंठामध्ये ठेवलं कुठे ठेवलं भगवंत शंकरांचं नाव झालं नीलकंठ नीलग्रीव आता शंकरांना त्या विषाचा दाह व्हायला लागला म्हणून सर्वप्रथम सर्पांचा सेनापती त्याचं नाव वासुकी नाम त्याने शंकरांच्या गळ्याभोवती वेढा मारला सर्पपणाने शरीराने थंड शंकरांना सर्पाने वेढा मारला पण शंकरांचा दाह कमी झाला नाही या पृथ्वीवरचा सगळ्यात थंड पदार्थ कुठला त्याचं नाव बेलवृक्ष त्या बेलपत्राने शंकरांवरती आच्छादन केलं बिल्वदलाचा रस पाजला बेलफळाचा रस पाजला शंकरांचा दाह कमी झाला नाही या जगतात सर्वात शीतल काय थंड काय तर म्हणे आकाशामध्ये असलेला चंद्र
तो चंद्र शंकरांच्या डोक्यावरती धारण करायला गेला, ते चंद्राचे किरण कंठावर पडू लागले. चंद्राच्या किरणांच्या प्रभावाने शंकरांचा दाह कमी झाला नाही, पण शंकरांना नाव पडलं शशिकांत. शशी म्हणजे चंद्र, सोमनाथ, सोम म्हणजे चंद्र, चंद्रकांत. तरी शंकरांचा दाह कमी झाला नाही. आता हा दाह होणार कशाने कमी? आता बारकाव्याने मी सांगतोय, ही कथा आहे सत्ययुगामधली. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला नव्हता. रामचंद्रांचा अवतार त्रेतायुगात आणि कथा आहे आधीची सत्ययुगात. त्यावेळेस आदि नारायण भगवंतांनी शंकरांच्या कानामध्ये राम मंत्र सांगितला. कुठला मंत्र? राम. म्हणून शंकरांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, व्याघ्रांबर फणीवरदर सुंदर बदनारी, पंचानन मन मोहन मुंजन सुखकारी, शतकोटीचे बीज. महत्वाचा शब्द आहे, शतकोटीचं बीज. शतकोटी मुळात काय? तर म्हणे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. त्या रामायणातलं बीज आहे राम मंत्र. तो राम मंत्र शंकरांना दिला. शंकरांनी मुखाने फक्त एकदा राम म्हटलं. किती वेळा? शंकरांचा दाह कमी झाला. हरिपाठात या राम मंत्राला हरी मंत्र म्हटलंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी 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 हा मंत्र शिवाचा. आणि भागवत कथेची समाप्ती करताना शुकमुनी सांगतात, वैष्णवानां यथा शंभू. या जगातला सर्वप्रथम वैष्णव वारकरी कोण? तर त्याचं नाव शंकर. या जगतात पहिल्यांदा राम नामाचा उच्चार त्यांनी केला. मग या शंकरांनी राम नामामुळे मला शीतलता आली हे जाणलं. तो राम कसा आहे? जो त्रेतायुगात होणार आहे. म्हणून शंकरांनी पुढे होणाऱ्या रामाला सत्ययुगामध्ये प्रगट करून दर्शन घेतलं आणि त्या रामाचं चरित्र लिहिलं. त्या रामाचं चरित्र म्हणजे अध्यात्म रामायण. कुठला ग्रंथ? अध्यात्म रामायण. मी तुम्हाला आज कथा सांगतोय ती वाल्मिकी रामायण. ही त्रेतायुगात लिहिलेली कथा आहे जी मी सांगतो. पण शंकरांनी लिहिलेलं रामायण कुठलं आहे? सत्ययुगातलं. त्याचं नाव अध्यात्म रामायण. सत्ययुगामध्ये अध्यात्म रामायण लिहिलं, त्रेतायुगामध्ये वाल्मिकी रामायण लिहिलं. कृष्णाच्या कालखंडामध्ये एक रामायण लिहिलं आहे. त्या रामायणाला म्हणतात व्यास रामायण किंवा उत्तर रामचरित्र. आणि कलियुगात तर दोन रामायण फार प्रसिद्ध आहेत लिहिलेले. एक तुलसी रामायण आणि महाराष्ट्रातलं लिहिलेलं भावार्थ रामायण. एकनाथ महाराज सांगण्याचा मतितार्थ तुम्हाला असा, श्रुती म्हणजे वेद सांगते. शास्त्रामध्ये सांगितलंय की एखादी गोष्ट का हो तुम्ही असं कसं सांगितलं आम्हाला, तर त्याला पुरावा द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? म्हणजे जगात श्रेष्ठ पुरावा कुठला? तर त्या पुराव्याचं नाव आहे श्रुती वचन. म्हणजे वेदांमध्ये असलेला पुरावा. आणि वेदांमध्ये पुरावा जर सापडला तर इतर धर्मग्रंथात तो शोधायचा नसतो. पण काही काही वचन वेदांमध्ये सापडत नाही, ते पुराणांमध्ये सापडतात. मग पुराणांमधलं वचन ग्राह्य धरायचं असतं, पण ते वेदात शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. वेदाचं वचन फार श्रेष्ठ. पुराणांमध्ये एखादं वचन सापडलं म्हणजे तो पूर्ण कायदा होत नाही. ते वचन मान्य आहे, पण त्याचं मूळ वचन कुठे शोधावं लागतं? श्रुतीमध्ये. मग
मग सांगण्याचा मतितार्थ असा, श्रुती वचन फार श्रेष्ठ आहे. श्रुती सांगते न तस्य प्रतिमा अस्ति अस्य नामं अहद्यशः. ज्या वेळेस रामाची प्रतिमा नव्हती त्यावेळेस रामाचं नाव होतं. आणि रामापेक्षा रामाचं नाव काय श्रेष्ठ. कारण रामाने काय केलं तर जिथे जिथे पाऊल ठेवलं तिथल्या लोकांचं कल्याण केलं. पण जिथे जिथे पाऊल ठेवलं नाही तिथल्या लोकांचा उद्धार होणार कसा. पण काही चिंतेचं कारण नाही. जिथे राम गेला तिथे रामाने उद्धार केला आणि जिथे राम गेला नाही तिथे रामाच्या नामाने उद्धार केला. म्हणून राम नाम गंगा, ती गंगा आहे, कुठेही प्रवाहित करा. अशी ही श्रेष्ठ राम नामाचं महिमान गाणारी रामकथा. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, राम हा कोण होता? मर्यादा पुरुषोत्तम. कोण होता? मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय? वृंदावनामध्ये एक साधू आहेत. ते साधू अवघ्या 1.5 तासामध्ये गोवर्धनाची परिक्रमा पडत पडत पूर्ण करतात. किती वेळा? सवय, रोजची सवय. 16 किलोमीटर 1.5 तासात पडतात. पण उद्या मी तुम्हाला सांगितलं मी सुद्धा 1.5 तासात पडतो. मी इथे हो म्हणा, पण कधी वृंदावनला भेट झाली तर गुरुजी मारून दाखवा. आम्ही इथे बसतो 1.5 तासात या बरं पडून. 4 ठिकाणी आम्ही माणसं उभे केले. तुम्ही खरंच त्या ठिकाणी गेलेत की नाही? सांगणं निराळं. मग जे मी बोललो, जे मी सांगितलं ते मी करून दाखवलं. मग वेद आम्हाला असं सांगतात असं करा, पुराण सांगतात तसं करा, संत सांगतात असं वागा, मोठे मोठे महापुरुष सांगतात तसं वागा. मग त्यांना विचारलं का हो असं वागा तसं वागा, अमुक करा तमुक करा, एवढं सगळं करता येतं का? करून दाखव. मग ते करून दाखवण्यासाठी जो अवतार आला त्या अवताराचं नाव आहे राम. की वेदांच्या मर्यादेमध्ये राहून मनुष्याला जीवन परिपूर्ण जगता येते. अपूर्णता नाही. हे दाखवून देणारा भगवंतांचा भगवत अवतार म्हणजे कोण? श्रीराम. असा हा मर्यादा पुरुषोत्तम राम. काल त्याची अनन्य प्रिया, अनन्य काळापासून असलेली प्रिया, जिचं वर्णन केलंय माधवी माधव प्रिया नमामि हरिवल्लभा, त्या जानकी देवींबरोबर संपन्न झाला. तिथी होती मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष आणि पंचमी तिथी. दुपारी 12 वाजता. किती वाजता? एक गोष्ट कधीच विसरू नका. 12 वाजता घराच्या बाहेर पडायचं. किती वाजता? 11:59 ला पडा. 12 वाजून 1 मिनिटांनी बाहेर पडा. पण अगदी डॉट 12 ला घराबाहेर पडायचं. कारण ती निर्गमन करायला अत्यंत अशुभ वेळ. पण ही 12ची वेळ कुठल्याही धर्मकृत्यासाठी फार श्रेष्ठ सांगितली. काय सांगितलीये? श्रेष्ठ. कारण दुपारी 12 वाजता केले जाणारे कर्म, त्या कर्माच्या मुहूर्ताला म्हणतात अभिजित मुहूर्त. कुठला मुहूर्त? दुपारी 12 वाजता एखादं धर्मकृत्य होणार असेल तर त्या दिवशी तिथी पाहू नये, त्या दिवशी नक्षत्र पाहू नये, त्या दिवशी महिना पाहू नये, त्यावेळेस ऋतू बघू नये, त्यावेळेस अयन बघू नये, त्यावेळेस संवत्सर बघू नये, काहीच बघू नये. दुपारी 12 वाजल्यात ना अभिजित मुहूर्त आहे. म्हणून प्रायशः विद्वान लोक 12 वाजता देवघरात बसलेले आढळतात. ते 12 वाजता कर्म समाप्ती करतात. जे काही सकाळपासून आम्ही केलंय ते
12 वाजेपर्यंत करतात. हा 12च्या पुढे तुम्ही 12:30 1 होऊ द्या, पण 12 ही वेळ पूजेमध्ये कथेमध्ये आली पाहिजे. ती वेळ कशी असते? श्रेष्ठ वेळ, अभिजित मुहूर्त. त्याला असं म्हणावं लागतं, मुहूर्तांचा राजा. काय म्हटलंय? आणि तुमच्या उपयोगाचं नाही, माझ्या उपयोगाचं नाही. रात्री 12ची ही वेळ फार शुभ. परत घराबाहेर पडायचं नाही रात्री 12 वाजता. बाहेरून घरी 12 वाजता यायचं नाही. त्यावेळेस मोठे मोठे सिद्ध, मोठे मोठे साधक, मोठे मोठे यांत्रिक, मोठे मोठे तांत्रिक, मोठे मोठे मांत्रिक हे तुरीय साधना करत असतात. कुठली साधना? तुरीय साधना. असुरच्या नामते लोका अंधेन तमसावृता. आकाशामध्ये जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत काही देवदेवतांचं दर्शन होत. उदाहरणार्थ आता सुद्धा आकाशात चंद्र आहे, तो कुठे जाणार? पण दिसत नाही. कोणामुळे? सूर्याच्या प्रभावामुळे. गुरु शुक्र आदींचे तारे आता दिसत नाही. कोणाच्या प्रभावामुळे? सूर्याच्या प्रभावामुळे. मग ज्या देवदेवता दृग्गोचर होत नाही, दिसत नाही, त्या रात्री 12 वाजता उदित पावतात. उदाहरणार्थ फक्त ऐकायला आपल्या उपयोगाचं नाही. योगिनी साधना. कुठली साधना? यक्षिणी साधना, मोहिनी साधना अनेक जण करतात. कामाख्या देवीला तुम्ही जाऊन बघा, रात्री 12 वाजता तिथे लोक जपाला बसलेले असतात. आपण झोपतो, ते काय करतात? जप करतात, ध्यान करतात, हवन करतात. ती तुरीय वेळ. कुठली वेळ आहे? तुरी. त्याला तुरीय मुहूर्त असं म्हणतात. प्रायशः जे देवीचे भक्त, जगदंबेची उपासना करतात, वाम मार्गाने, डाव्या आपल्यासारखे, ते रात्री 12 वाजता विजया मुहूर्त, तुरीय मुहूर्तावरती सर्व साधना करत असतात. मग आपल्यासाठी उपयोगी दुपारी 12ची वेळ. 12 वेळेस साक्षात सूर्यनारायण आकाशात 33 कोटी देवतांना सान्निध्यात घेऊन पृथ्वीवरती आपली छाया सोडत असतो. म्हणून त्या मुहूर्ताला अभिजित मुहूर्त म्हणतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देव आहेत आणि या 33 कोटी देवांना दुपारी 12 वाजता सूर्यनारायणाच्या स्वरूपात यावं लागतं. मंत्रच प्रसिद्ध आहे. सूर्यनारायणात 33 कोटी देवता दुपारी 12 वाजता येतात. मंत्र काय? ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय बपू धृतशंख चक्रः गोपाल कृष्ण भगवान की. सूर्यनारायण दुपारी 12 वाजता धृतशंख चक्रः नारायणाप्रमाणे शंख चक्र धारण करतात, नारायणाचं स्वरूप घेतात आणि 33 कोटी देवतांना आपल्यामध्ये सामावून घेतात. असं त्या मुहूर्ताचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. मग आमच्या गोपाळ कृष्णाचं रुक्मिणी बरोबर, श्रीरामचंद्रांचं सीते बरोबर, आमच्या वामन अवतारात वामन भगवंतांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म, कपिल महामुनींचा जन्म, ऋषभदेवांचा जन्म, होणारा कल्की अवताराचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालाय, 12 वाजता होणार आहे. कारण तो मुहूर्त कसा आहे? अत्यंत श्रेष्ठ आहे, अभिजित मुहूर्त. मग प्रभू रामचंद्रांचा विवाह मिथिला नगरीमध्ये जनक राजाच्या घरी सानंदाने संपन्न झाला.
त्या विवाहाचं प्रतीक म्हणून, मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण सुद्धा एका जोडप्याचा विवाह आपल्या कथेमध्ये लावू. गोपाल कृष्ण भगवान की. कोण जोडपं आहे? काय काय? शंकर, सौभाग्यवती आणि श्रीयुत यांनी रामासमोर उभं राहा. हातामध्ये वनमाला या. अंतःपट जरा, अंतःपट जरा रामासमोर. जय श्री कृष्ण. वरमाला द्या. बोल ना. कृष्ण काका काय करते? कृष्ण काका सवय लावा मोबाईल. वरमाला घाला. वेडिंग शैलीला YouTube आहे ना. माझ्या मोबाईल मध्ये जाऊ का? नाही हे नाही लागलं. शोधून काढा नेटवर्क. अग्निहोत्री काका, बारंदे काका म्हणणार का? श्री सीतारामचंद्रांच्या विवाह प्रसंगात आपण सगळ्यांनी सामील व्हायचे. वधूवरयोः शुभमंगलं शुभमुहूर्तम्. यात्रा समान राधना जा
माझी तशी वासना बदलयो सावधान म्हणा विजयते राम रमेशं वदे रामेण विहतानि च चरतमो रामाय तस्मै रामाना श्रीपरायणं परतरं रामस्य दासोऽस्मः रामे चित्तलया सदा भवतु मे शुभमंगल सावधान स्वस्ति गणनायकं मोरेश्वरं श्रीकृतं बल्लाळो मूढं नायकमहं चिन्तामणि केवलं नैन्याद्रि विद्यात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोदकं ग्रामो संस्कृतं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल राजा सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नपवरा कवणासी देते आता एक विचार कृष्ण नवरा त्याशी समर्पणे शुभमंगल सावला थांबा सगळ्यांनी बघायचं हे मंगलाष्टक थांबा हे मंगलाष्टक पाचवं आहे सगळ्यांनी म्हणायचं सगळ्यांना येणार वधूवरयोः शुभं भवतु सुवर्तः तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलं चन्द्रवलं तदेव विद्यावलं
लक्ष्मी वदेते मनसा स्मरामि. सगळ्यांनी अक्षता टाका, टाळ्या वाजवा. शुभमंगल श्री सीतारामचंद्र भगवान की जय. लक्ष्मी नारायण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आहे वेदावर या. हरे नमः. हरे नमः. शास्त्राचा सिद्धांत आहे की एका मंडपामध्ये 2 विवाह लावू नयेत आणि एका मुहूर्तामध्येही 2 विवाह लावू नयेत. म्हणून मुहूर्ताचे 4 भाग वसिष्ठ ऋषींनी केली. 12 मिनिटांच्या अंतराने रामाचा विवाह सीतेबरोबर झाल्यानंतर लक्ष्मणाचा विवाह स्वतंत्र यज्ञवेदी स्थापन करून स्वतंत्र मंडप स्थापन करून उर्मिला देवींबरोबर संपन्न झाला. श्री लक्ष्मण उर्मिला माता की जय. 12 मिनिटांच्या अंतराने स्वतंत्र यज्ञवेदी स्थापन करून स्वतंत्र मंडपामध्ये मांडवी देवींचा विवाह श्री भरत महाराजांबरोबर संपन्न झाला. श्री मांडवी भरत भगवान की. 12 मिनिटांच्या अंतराने स्वतंत्र यज्ञ मंडप स्वतंत्र यज्ञवेदी मंडप स्थापन करून श्रुतकीर्ती देवींचा विवाह श्री शत्रुघ्न देवांबरोबर संपन्न झाला. श्रुतकीर्ती शत्रुघ्न भगवान की. हे 4 पुत्र राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं वर्णन या ठिकाणी असं केलंय की हे प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ. आता त्या पुरुषार्थांना पत्नी म्हणजे शक्ती मिळाली. काय मिळाली? शक्ती मिळाली. राजा दशरथ, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांचा आनंद गगनात मावे नसावा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी सगळी भोजन व्यवस्था अन्नपूर्णा देवींनी अयोध्येमध्ये केली होती. त्या दिवशीचा भोजन प्रसंग झाल्यानंतर राजा जनकाने आपल्या घरात 4 सुना आणल्या. म्हणून सगळ्या मिथिलावासियांना राजा जनकाने भोजन 1 महिनाभर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राजा दशरथ आणि अयोध्येचे प्रजाजन मिथिला नगरीमध्ये वास्तव्य करत होते. किती दिवस? 1 महिना. लग्न झाल्यानंतर मुलाकडचे लोक मुलीकडे महिनाभर राहतात का? सकाळी लग्न झालं की संध्याकाळी. मग हे का आहे? 9 अध्यायांमध्ये वर्णन. मोठा विषय, गंभीर विषय. जानकी देवींचा विवाह धनुष्यबाण भंग करेल त्याच्याशी असं सांगितलं. मग सगळ्यांचं लक्ष धनुष्यबाण भंग कसं होईल, कोण करेल याच्याकडे होतं. कधीपासून? जेव्हापासून शिवधनुष्याचा भंग करेल त्याच्याशी विवाह होईल अशी चर्चा सुरू झाली तेव्हा. सगळ्यांना मोठा प्रश्न होता की या जानकीसाठी शिवधनुष्य कोण भंग करेल. चर्चेचा विषय तो होता. पण अचानक श्री रामचंद्रांनी ते धनुष्य भंग करून दाखवलं. त्याचा परिणाम असा घडला की सुहिरण्या राणी हिच्या लक्षात आलं आपण मुलीचं लग्न झालं पण त्या मुलीला अजून आपण काही गोष्टी सांगायला हव्या होत्या, त्या सांगितल्या नाही. मग काय करावं अशा ठिकाणी? तर 4ही मुलींसाठी तुम्ही 1 महिना इथे थांबा, मला आई म्हणून काही उपदेश करायचा. काय करायचं? म्हणून या 4ही कन्या आईच्या महालामध्ये गेल्या. वस्तुतः उर्मिला आणि मांडवी, आपलं मांडवी आणि श्रुतकीर्ती या त्या सुहिरण्या राणीच्या पुतण्या.
तिला दोनच कन्या आहेत, एक औरस, एक जमिनीत सापडलेली जानकी. पण ती चारही मुलींना जवळ येऊन बसली आहे. पण आईने केलेला उपदेश प्रायशः मुलांना मुलींना लगेच मान्य होत नाही. आणि ते स्वाभाविक आहे. आई वडिलांचं मुलांबद्दलचं असणारं प्रेम, मुलांना आई वडिलांबद्दल असणारं प्रेम, त्याच्यामध्ये कुठेही व्यवहार नसतो, काय नसतो. त्यामुळे व्यावहारिक उपदेश एकमेकांनी केलेले एकमेकाला पटत नाही. म्हणून तिने केलं काय, तर अत्रि ऋषींची पत्नी अनुसूयेला बोलवली. सुहिरण्या राणीने कोणाला बोलून घेतलं? अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया. या अनुसूयेकडे 10 गुण नाही आहेत, पण एकच गुण आहे संपूर्ण अत्रि घराण्याचा उद्धार करण्यासाठी. तो गुण म्हणजे पतिव्रता. मग तिने चारही कन्यांना पातिव्रत्य व्रताचा उपदेश 1 महिनाभर केला. किती? की स्त्रियांसाठी धर्म कुठला? पतिव्रता धर्म. मग पतिव्रता धर्म म्हणजे काय? लक्षात ठेवा. स्त्रियांना उपदेश आहे. घरात जर स्त्री प्रसन्न राहिली तर सगळं घर प्रसन्न राहतं. घरामध्ये स्त्री आनंदी राहिली तर सगळं घर आनंदित राहतं. धर्मशास्त्रात सांगितलंय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात नारीचा सन्मान होतो त्या घरात देव देवता वास्तव्य करतात. म्हणून स्त्री ही घरातल्या सुख दुःखाची चावी आहे. स्त्री दुःखात घर दुःखात, स्त्री सुखात घर सुखात. मग त्या स्त्रीने आपण आनंदी राहिलं पाहिजे, आपण सुखी राहिलं पाहिजे. परिणाम आपलं घर आनंदी राहील, सुखी राहील. म्हणून काही गोष्टींचं पालन करायचं आहे. काय पालन करायचं आहे? म्हणे सानंदम सदनम. आपलं घर आनंदाने भरलं पाहिजे. ते भरलं तर आपल्या घराला सदन म्हणतात. काय म्हणतात? सदन म्हणजे घर. आपण घराला समानार्थी शब्द सदन म्हणतो, पण सदन म्हणजे घर असा अर्थ होत नाही. ज्या घरात सर्वत्र आनंद भरलेला आहे त्याला काय म्हणतात? सदनम. सादनम सदनम सुताश्च सुधिया. घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलावरती, प्रत्येक मुलीवरती संस्कार करणं हे काम वडिलांचं नाही. हे काम कोणाचं आहे? आईचं आहे. लक्षात ठेवा, वडील संस्कार करूच शकत. संस्कार कोण करू शकतात? आई. स्त्रीला उपजत भाव दिलेला आहे की स्त्री उत्तम शिक्षण देऊ शकते. ती जन्मतः शिक्षण आहे. म्हणून सुताश्च सुधिया. हे जानकी, हे उर्मिला, हे शब्दकीर्ती, हे मांडवी, तुम्ही घरामध्ये वावरा, अनेक जणांशी संबंध साधा, संवाद साधा. आणि हा संवाद कसा साधायचा आहे? म्हणे कांता मृदू भाषिणी. तुमचं भाषण कसं पाहिजे? मृदू. मृदू म्हणजे तुम्हाला मी सुखाची खाण सांगतो. घरात स्त्रीने घरात कधीही नाही म्हणायचं नाही. काय म्हणायचं? हो म्हणायचं. हा, हो म्हणण्यामुळे घरात काही अडचणी होणार असतील निर्माण तर नकार नंतर द्यायचा. आपण पहिल्यांदा काय म्हणायचं? हो. स्त्रीचा होकार घर पूर्ण ठेव, भरलेलं ठेव. कांतां मृदू भाषिणी. स्त्रीने काय करावं? इच्छा थोर धनम. घरात सासू आहेत, सासरे आहेत, धीर आहेत,
नणंद आहे, भाऊजाई आहे, पती आहे, पुत्र आहे, कन्या आहे, जावाई आहे, सून आहे. सगळ्यांच्या इच्छेचा मान ठेवायचा. मी तुम्हाला असं म्हटलेलं नाही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. मी काय सांगितलं? मान ठेवायचा. मान म्हणजे काय? आपल्या मुलाला पूर्णाची पोळी आवडत नाही, पण सूनबाईला आवडते. आपला मुलगा आहे, त्याला पूर्णाची पोळी आवडत नाही, नाही केली, पण एक दिवस सुनेसाठी करायची. मुलाला सांगायचं आज तुझ्यासाठी नाही, कोणासाठी बनवली आहे. हा तिचा काय ठेवला आपण? मान. तिला रोज पूर्णाची पोळी नकोय, तिला पूर्णाची पोळीच नकोय, तिला काय पाहिजे? मान. सासू सासऱ्यांना काय पाहिजे असतो? मान. मी नेहमी सांगतो, तरुण माणसं कधीत असतात तर सांगतो सुनांना आणि मुलांना की सकाळी उठल्यावर एकदा नमस्कार करून घ्यायचा. दिवसभर बॅटरी चार्ज राहते. लक्षात ठेवा, मानाची अपेक्षा असते. कशाची? सासूबाईंना फक्त सकाळी चहा घेऊन द्या बसल्या जागे. चहा तर असाही द्यावा लागणार आहे, तसाही द्यावाच लागणार आहे. फक्त तो कसा द्या? सन्मानपूर्वक द्या. घरात भांडणं होणार नाही, तंटे होणार नाही, घर सुखी राहील. इच्छा थोर धनम स्वयोश्चितिरती श्चाज्ञा परा सेवका. स्त्रीला सांगितलं घरात मोलकरिणी, धुणेवाली, भांडेवाली, झाडू काम करायला कोणी, त्यांनी तुमच्या आज्ञेत राहावं असं वाटत असेल, तुम्ही सांगितलेलं काम त्यांनी व्यवस्थित करावं असं वाटत असेल, ठरल्यापेक्षा एखाद दिवशी एखादं काम वेगळं त्यांनी करावं अशी अपेक्षा असेल तर चाज्ञा परा सेवका. त्या स्त्रीच्या, त्या पुरुषाच्या, त्या गड्याच्या, त्या मोलकरणीच्या पाठीवरनं कधीतरी हात फिरवा. कारण नसताना तिला 4 लाडू बांधून द्या. अजून मधून तिच्या मुलांची, बाळांची, पतीची काय करा? चौकशी करा. आपल्या घरात आनंदोत्सव असेल, तिला सामील करून द्या. तिच्या घरात दुःखाचा काही प्रसंग असेल, तिच्या दुःखात सामील व्हा. तिच्या घरात आनंद आहे, एक वेळ त्या आनंदात सहभागी झाला नाही तरी तुम्ही, पण तिच्या कोणत्या प्रसंगात पाहिजे तुम्ही? चाज्ञा परा सेवका. पातिव्रत्य धर्म आहे. घरात लक्ष्मीचा सदैव वास राहावा असं वाटत असेल, आनंदी आनंद वाटत असेल तर स्त्रीने एक गुण कधीही सोडू नये. आतिथ्यम. काय करावं? आतिथ्य करावं. कोणी चहाच्या वेळेस आलं, काय द्यायचा? चहा द्यायचा. नाश्त्याच्या वेळेस आलं, जेवणाच्या वेळेस आलं, जेवण द्यायचं. तिघांनाही नाही म्हटलं, हातावर काय द्यायची? साखर द्यायची. आतिथ्यम. शिवपूजनम प्रतिदिनम. रोज शिवशंकरांची पूजा करावी. स्त्रियांना शंकरांची पूजा विशेषत्वाने करायला असते. कारण का? स्त्रियांची भक्ती भोळी असते. स्त्रिया खरोखर श्रद्धावान असतात आणि देवाला अत्यंत प्रिय पुरुषापेक्षा कोण आहे? स्त्री आहे. कारण तिचं मन हे अत्यंत पाण्याप्रमाणे निर्मळ आहे. भागवतात सांगितलं की घराच्या पुढच्या दरवाजाशी यज्ञकुंड स्थापन करून बसलेल्या ब्राह्मणांवरती कृष्ण प्रसन्न झाला. त्यांनी घराच्या पाठीमागे स्वयंपाकघरातल्या ब्राह्मणाची पत्नी, तिला म्हटले यज्ञ पत्नी, त्यांच्यावरती अनुग्रह केला. ब्राह्मणांना मुक्ती नंतर दिली, आधी कोणाला दिली? त्या स्त्रियांना दिली. भागवतात त्या अध्यायाची समाप्ती करत असताना सांगतात की पुरुषांना मुक्तीसाठी अनेक साधन आहेत. यज्ञोपवीतम, गळ्यातलं जाणं मुक्तीचं साधन आहे. शिखा, शेंडी मुक्तीचं साधन आहे.
हातातली माळ मुक्तीचं साधन आहे, केलेलं जप तप अनुष्ठान मुक्तीचं साधन आहे. पण स्त्रियांना हे काहीच लागत नाही. स्त्रियांना शेंडी लागत नाही, जानवं लागत नाही, माळ लागत नाही. ते प्रेमेण हरिं वशः, प्रेमाने नारायणाला काय करून टाकतात, वश करून टाकतात. स्त्रियांमधला दैवी गुण आहे. स्त्रियांच्या हृदयामध्ये उपजत प्रेम. एखाद्याच्या घरात दुःखद घटना झाली, पुरुष तिथे गेला तर तो रडत, फक्त हाताची घडी घालून उभा राहतो. पण स्त्री गेली की त्या जिचा पती गेला ती रडते, तिच्या शेजारी बसून ही दोन अश्रू. इथे शब्द वापरणं योग्य नाही तो, पण समजावं म्हणून वापरतो. मनापासून रडते ती, खोटं खोटं रडते. स्त्रिया उपजत प्रेमाचं काय प्रतीक आहे.